जय माता दी. आज होता रविवार. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे ना थोडं लेटच उठली होती. त्यानंतर मग ना अंगणामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि झाडून घेतलं. त्यानंतर मग काय केलं माहिती आहे का, मला रांगोळी काढायची होती आणि भांडे पण घासायचे होते. तर पहिले रांगोळी काढून घ्यावं म्हटलं. तर रांगोळी पण काढली मी आणि त्यानंतर ना इकडे मला ना घर पण आवरायचं होतं. मग मी दोन्ही घरं मस्त झाडले, पुसून वगैरे घेतले. आतमधलंच घर पुसलं, बाहेरचं नाही पुसलं. अंघोळीला पाणी ठेवलं आणि मम्मी चालू होती स्वयंपाकाची तयारी. इकडे किट्टू निवांत झोपला होता. मग मी अंघोळ वगैरे केली, डोकं वगैरे धुतलं आणि देवपूजा करू म्हटलं. मग त्यानंतर मी देवपूजा वगैरे केली. मस्त अशी धूप होता, एक तर चूल पेटवली होती, मग त्यामध्ये ना असे मस्त दिवे वगैरे पडले होते, म्हणून मग मी धूप दिला. त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झालं. मला धुवायचे होते कपडे, म्हणून म्हटलं की जरा कपडे वगैरे धुवून घ्यावं. त्यानंतर काही शूट नाही केलं कारण थोडा आराम केला म्हणून. आवाज थोडा खरखर येत असेल कारण 8 झाले, माझी सर्दीच बसना झाली. आणि इकडं ना आमचा किट्टू ना माझी चप्पल घेऊन चालला होता. ह्याला चप्पल न्यायची ना खूप बेकार सवय आहे. त्यानंतर ना इकडं ना कुत्रे मांजरं कसे भांडतात ना, तसे या दोघांची इकडं भांडणं सुरू आहे. भांडणं म्हणजे खेळतात बरं, भांडत नाही. तसा आमचा किट्टू ना खूप आगाऊ आहे. नुसतं आमच्या मिनीच्या मागं लागतो. तिचा कान खान किंवा मग त्याचा आवाज घेण असं तो करत राहतो. त्याचं तिच्यासोबत खेळणं चालू होतं, पण आमच्या मिनीला काही तसं आवडत नाही. तिला एकटं राहायला आवडते. मग ना यांचं चालू होतं पकडापकडी खेळ. जसं की आपण पकडापकडी म्हणतो ना, तसं एकमेकाला हे पकडत होते. त्यानंतर मग आमची मिनी ना चढली भिंतीवर. त्याला म्हणत होते तू येऊन दाखव मला भिंतीवर, पण ह्याला ना हा लहान आहे, याला काही चढता येत नाही भिंतीवर. त्यानंतर मग ना इकडं ना मामा ना झाडं लावत होते, कारण माझ्या मामाला ना झाडं लावण्याचा खूप शौक आहे, कारण आवडतात मामाला झाडं लावायला. आणि रविवार होता म्हणून किट्टूसाठी ना पाय आणले होते कोंबडीचे. जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं आमच्या इथे बकरी आहे म्हणून, तर हीच ती बकरी आहे. पहिले खूप होत्या पण आता आम्ही एकच ठेवली बकरी. आणि आज पौर्णिमा होती म्हणून मस्त चंद्र पण खूप छान निघाला होता. आणि इकडे ना मम्मी चालू होतं स्वयंपाक करणं. आणि इकडं कांदा वगैरे भाजत होती मम्मी, आणि माझा भाऊ पण माझ्या मम्मीला मदत करत होता. माझ्याकडे इतकं साऱ्या घड्याळं आहे, पण त्याच्यातून हे एकच आहे जी चालू आहे. त्यानंतर इकडे मम्मी पनीर म्हणजे तळून घेत होती. व्हिडिओ 2 दिवसाचा आहे, कारण आमच्या बकरीला ना विकणार होते, म्हणजे विकली म्हणून. तर तिला औक्षण चालू होतं, औक्षण करणं. सोबतच किट्टूला पण औक्षण केलं. किट्टूला काही विकायचं नाही, पण तरी करून घेतला. आणि मग तिला ना नेऊन घालत होते, ज्याच्या घरी द्यायचं म्हणजे नेऊन द्यायचं होतं त्याच्या घरी. आणि